नमस्कार. कथा या चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज चैतन्योपासना यांची प्रवचने ऐकत आहोत. अतिशय मधुर आणि नामाची गोडी लावणारी अशी ही प्रवचने आहेत. आज आपण प्रवचन 21 ते प्रवचन 25 असे ऐकणार आहोत. आपल्याला जर या कथा चॅनलवरच्या कथा, साहित्य, संत साहित्य ऐकायला आवडत असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. शिवाय आपल्या काही कमेंट्स असतील किंवा आपल्याला हे व्हिडिओ कसे वाटले हे जर सांगायचं असेल तर मला कमेंट्समधून नक्की सांगा. सुरू करूया. प्रवचन 21. नामाचा अनुभव. नामाचा अनुभव कोणता? नामाचा अनुभव नामाव्यतिरिक्त दुसऱ्या कशातही पाहू नये. म्हणजे नामापासून दुसरे काही मिळवायचे आहे ही कल्पनाच नसावी. नाम मुखी येते हाच नामाचा अनुभव. ज्या प्रमाणात आपल्या हातून नामस्मरण घडले त्याच प्रमाणात आपल्याला नामाचा अनुभव आला असे समजावे. अखंड नामस्मरण टिकले की पुरा अनुभव आला. नामस्मरण करता करता चित्त एकाग्र होते. देहबुद्धी विसरून नाम घेणे हेच निर्गुण होणे असे आहे. मी कोण आहे हे कसे ओळखावे? मी कोण आहे हे ओळखायला जडाने म्हणजे वाचनेनेच नाम घ्यावे आणि ते नाम अखंड घेण्याचा प्रयत्न करावा. वाचेने घेतलेले नाम मग ते मनाने आतल्या आत होऊ लागते. पहिल्यानेच आपल्या प्रयत्नाने मनाला नामाचे वळण लावण्याच्या नादी लागू नये, कारण ते फारच अवघड आहे. नाम घेता घेता देहाचा विसर पडल्यावर मी कोण आणि देव कोण हे आपोआपच कळेल. भगवंताच्या नामाचा नाद लागला तर दुःखाची जाणीव कमी होते. दुःखाची जाणीव नसल्यावर दुःख असले म्हणून बिघडले कुठे? काळोख्या रात्री जशी काठी आधार असते तसे संसारात नाम आहे. खाचखळगे काठीच्या योगाने टाळता येतात. तसे मोह, लोभ इत्यादी संसारातल्या अडचणी नामाने समजतात आणि दूरही करता येतात. विस्तवाजवळ तूप ठेवले की ते वितळते. तसे नामाची शेगडी ठेवली की अभिमान वितळलाच पाहिजे. हाच नामाचा अनुभव. पण लोक नामाबद्दल ऐकूनच घेत नाहीत. जर कोणी ऐकून घेतले तर ते बिंबवूनही घेत नाहीत. त्याचे मनन करीत नाहीत आणि मनन करून त्यांना ते पटले असूनही नाम घेत नाहीत. अडचणी असल्या तरी नाम घेता येते. म्हणून नामस्मरण न करण्याबद्दल सबबही सांगू नका. सबब सांगितली की त्यापासून लबाडी उत्पन्न होते आणि लबाडीतून आळस उत्पन्न होतो आणि आळसाने सर्व नाश होतो. आपण रोज उठल्यावर भगवंताचे स्मरण करण्याचा नियम करावा. स्नान वगैरे गोष्टी झाल्या तरच कराव्यात, पण त्यांच्या वाचून अडून बसू नये. भगवंताचे स्मरण हे मुख्य आहे. अखंड नामस्मरण ठेवायला सोवळ्या ओळ्याचे बंधन नाही. अखंड स्मरणच हे सोवळे आहे. उपासना कोणतीही असली तरी नामाशिवाय ती पचनी पडत नाही. महत्त्व नामालाच आहे. निरनिराळ्या देशातले अन्न निरनिराळे असू शकते, पण ते पचवण्याकरिता लागणारे पाणी इथून तिथून सर्व सारखेच. पाण्याशिवाय कोणतेही अन्न पचणार नाही. त्याचप्रमाणे उपासनारूपी अन्नाला पचवण्यासाठी नामरूपी पाण्याची जरुरी आहे. म्हणून नामाला महत्त्व देऊन ते सतत घेण्याचा अभ्यास करावा. कसाही प्रसंग आला तरी नामस्मरण सोडू नका. त्यातून परमात्मा हात देईलच. तात्पर्य: नाम घ्यायला स्वतःचीच आडकाठी असते. ती दूर केली तर नामाचा अनुभव आल्या वाचून राहणार नाही. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन 22. भवसागर तरून जाण्यासाठी नाम हेच साधन. नाम हे स्वतः सिद्ध आहे, म्हणूनच ते अत्यंत उपाधिरहित आहे. नाम घेताना आपण पुष्कळदा त्याच्या मागे उपाधी लावतो. उदाहरणार्थ, आपण ऐहिक सुखाच्या प्राप्तीकरिता नाम घेतो किंवा मी नाम घेतो ही अहंकाराची भावना बाळगतो. या उपाधीमुळे आपल्या प्रगतीला बरेच अडथळे येतात. म्हणून नामाकरिताच नामस्मरण करावे आणि तेही सद्गुरूकडूनच आपल्याकडून करवून घेतात या भावनेने करावे. त्या योगाने अहंकार नष्ट होऊन शरणागती येईल. शरणागती यायला रामनाम हाच रामबाण उपाय आहे. तो आपण करावा.
नामाचा महिमा वाचेने सांगणे अशक्य आहे, पण हे सांगण्याकरिता तरी बोलावे लागते इतकेच. मनुष्य प्राणी भवसागरात कटांगळ्या खातो आहे. समुद्रातून तरुण जाण्यासाठी जशी नाव, तसे भवसागरातून तरुण जाण्यासाठी भगवंताचे नाम आहे. फक्त एकच अक्षता घेणे जरूर आहे, ती ही की नावेत समुद्राचे पाणी येऊ देऊ नये, नाहीतर नावेसकट आपण बुडून जाऊ. त्याचप्रमाणे संसारूपी समुद्राचे पाणी नामरूपी नावेत येऊ देऊ नये, म्हणजे कोणत्याही प्रापंचिक अडचणीमुळे नामात व्यत्यय येऊ देऊ नये. तसेच नामाचा उपयोग संसारातल्या अडचणी दूर होण्याकरिता व्हावा. ही बुद्धी न ठेवता नामाकरिताच नाम घ्यावे, म्हणजे नावेत पाणी न शिरता सुखरूपपणे पैलतीराला म्हणजे भगवंतापर्यंत पोहोचता येते. कोणतीही गोष्ट अभ्यासानेच साध्य होत असते. देह केव्हा जाईल याचा नेम नाही, पण म्हणून म्हातारपणी नामस्मरण करू असे म्हणू नये. अगदी आत्तापासून नामस्मरण करू म्हटले तर उद्याची तरी खात्री आहे का, किंवा आत्ताची तरी खात्री आहे का? पुढच्या क्षणी काय होईल हे आपल्याला माहीत नाही. आयुष्य हे क्षणभंगूर आहे ही खात्री प्रत्येकाला आहे. म्हणूनच जर प्रत्येकजण आयुष्याचा विमा उतरवतो तर लग्नाला आलेल्या पाहुण्याला लग्न कसे पार पडेल याची काळजी नसते, पण घरातल्या माणसाला फार काळजी वाटते. आपल्या प्रपंचात आपण पाहुण्यासारखे वागूया, देहादिक सर्व रामाला अर्पण करून निश्चिंत होऊया. सोन्या मोत्यांचे दागिने घालणारी श्रीमंतांची बाई असू द्या, वा बेताचे लहान दागिने घालणारी मध्यम स्थितीतली बाई असू द्या, किंवा चांदीची जोडवी आणि नुसते मंगळसूत्र घालणारी अगदी गरिबाची बाई असू द्या, त्या सर्वांना कुंकू ज्याप्रमाणे सारखेच असते, त्याप्रमाणे कसलाही भेद न ठेवता नाम हे सर्वांना सारखेच साधन आहे. सूर्य हा फक्त प्रकाश देतो, पण त्यामुळे अंधार आपोआप नाहीसा होतो. तसेच नाम हे भगवंताचे प्रेम वाढवते, मग आपले दोष आपोआपच नाहीसे होतात. भगवंताचे अस्तित्व आपल्याला जास्त पटत चालले, किंवा भगवंताच्या कर्तृत्वाची साक्ष जास्त जास्त अनुभवास येऊ लागली की परमार्थामध्ये आपली प्रगती झाली असे समजावे. तात्पर्य: जगण्याकरता श्वास घेणे जसे मनुष्यास जरुरीचे आहे, तसेच भगवंताच्या भेटीसाठी प्रत्येक श्वासाबरोबर नाम घेणे हे अगत्याचेच आहे. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन 23. श्रीराम जय राम जय जय राम. नामस्मरण रूपी शेताची मशागत. नामस्मरण रूपी शेतात उत्तम पीक येण्यासाठी प्रथमतः सदाचाराची आवश्यकता असते. सदाचरण हे शेताचे रक्षण करण्याकरता लागणाऱ्या कुंपणासारखे आहे, म्हणून त्याचे महत्त्व आहे. दुसरी गोष्ट, शुद्ध अंतःकरण. शुद्ध अंतःकरण म्हणजे उत्तम काळी भुसभुशीत जमीन. या जमिनीमधले दगड, हरळी वगैरे काढून ती साफ करावी, म्हणजे अंतःकरणात कोणाबद्दलही द्वेष, मत्सर वगैरे ठेवू नये. शुद्ध अंतःकरणानंतर नामस्मरणाचे महत्त्व आहे. नामस्मरण हे त्या जमिनीत पेरण्याचे बी आहे. हे बी किडके नसावे, म्हणजेच नाम सकाम नसावे. उत्तम बी म्हणजे नामाकरिताच नाम हे आहे. त्यानंतर तीर्थयात्रा, संतांचे आशीर्वाद, त्यांची कृपादृष्टी यांची आवश्यकता आहे. या सर्व गोष्टी पाटाच्या पाण्यासारख्या आहेत. यामुळे शेत चांगले यायला मदत होते. शेवटची महत्त्वाची गोष्ट म्हणजे भगवत कृपा होय. भगवत कृपा ही पावसाच्या पाण्यासारखी आहे. पाटाच्या पाण्यापेक्षा पावसाच्या पाण्याची गोष्ट काही और आहे, पण तो पडणे न पडणे आपल्या हाती नाही. शेताला लावण्याकरता पाटाचे पाणी एखादी विहीर, तलाव किंवा नदी यामधून नेता येणे शक्य असते, परंतु पावसाच्या बाबतीत कोणाला काहीच करता येत नाही. त्यामुळे एखाद्याने शेतीची उत्तम निगा राखली, उत्तम बी पेरले, तरी पावसाच्या अभावी पीक न येण्याचा संभव असतो. नामस्मरण रूपी शेताचे एक वैशिष्ट्य आहे, ते हे की त्याच्या अंगी लोहचुंबकासारखी आकर्षक शक्ती आहे. म्हणजे हे शेत भगवत कृपारूपी पाऊस खेचून स्वतःवर पाडते. त्यामुळे पावसाच्या अभावी शेत वाया गेले असे कधीच होत नाही. आपण असे पाहू की 2 शेतकरी आहेत. एक कर्तव्यकर्म म्हणून वेळ झाली की आपल्या शेताची मशागत करणारा आहे, तर दुसरा आळशी म्हणजेच मशागत न करणारा आहे. आता जेव्हा पाऊस पडेल तेव्हा
ज्याने मशागत केली त्याचे शेत उत्तम वाढेल, पण दुसऱ्याचे वाढणार नाही. भगवंताच्या कृपेने जो पाऊस पडणार त्याचा एकाला फायदा मिळेल, तो दुसऱ्याला मिळणार नाही. म्हणजे जो नियम प्रपंचात लागू पडतो तोच नियम परमार्थात लागू. भगवंताची कृपा सर्वांवर सारखाच वर्षाव करीत असते. ज्याने ज्या प्रमाणात चित्तशुद्धी केली असेल त्या प्रमाणात त्याला फायदा होईल, दुसऱ्याला नाही होणार. भगवंत किंवा संत समदृष्टी असतात ते असे. भगवंत निपक्षपाती आहे, त्याच्यापाशी कोणताही भेद नाही. आपण तयार झालो की त्याची कृपा आपोआपच होते. कृपेला योग्य अशी भावना तयार करणे हे आपले काम आहे. संतांनी नुसते आपल्याला सांगून भागत नाही. आपण काय करायला पाहिजे हे कळून आपण ते स्वतः करायला पाहिजे. त्यांच्या ठिकाणी जर विषमता दिसली तर तिचा उगम किंवा कारण आपल्यातच आहे हेच यावरून दिसते. तात्पर्य: शुद्ध अंतःकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन 24. श्रीराम जय राम जय जय राम. नाम साधन कसे करावे? नामाचे साधन कसे करावे? एखाद्या दगडावर पुष्कळ पाणी एकदम ओतले तर तो दगड नुसता भिजेल आणि पाणी निघून जाऊन तो पुन्हा कोरडा होईल. पण तेच पाणी थेंब थेंब असे एकाच ठिकाणी आणि अखंड पडत राहिले तर त्या दगडाला भोग पडेल आणि काही दिवसांनी दगड फुटूनही जाईल. त्याचप्रमाणे केव्हा तरी पुष्कळ साधन करण्यापेक्षा अगदी अल्प प्रमाणात का होईना पण नित्यनेमाने, मनाने, ठराविक वेळी आणि शक्य तर ठराविक स्थळी मनापासून जर नामाचे साधन केले तर ते जास्त परिणामकारक होते. जात्याला 2 पेठी असतात. त्यातले एक स्थिर राहून दुसरे फिरत राहिले तर दळण दळले जाऊन पीठ बाहेर पडते. पण जर दोन्ही पेठी फिरत राहिली तर ते दळण कसे दळले जाईल? फुकट श्रम मात्र होतील. माणसाचे शरीर आणि मन अशी 2 पेठी आहेत. त्यातले मन हे स्थिर आहे आणि देह हे फिरणारे पेठे आहे. मन परमेश्वराच्या ठिकाणी स्थिर करावे आणि देहाने प्रपंचाच्या गोष्टी कराव्यात. प्रारब्धाचा संबंध देहापर्यंतच असतो. प्रारब्धरूपी खुंटा देहरूपी पेठ्यात बसून तो त्याला फिरवतो आणि मनरूपी पेठे स्थिर असते. देह प्रारब्धावर सोडावा आणि मन भगवंताच्या स्मरणात स्थिर ठेवावे. याहून नामाचे साधन दुसरे काय असणार बरं? हे साधन अमक्यालाच साधेल असे नाही, ते कोणालाही जमेल. गरिबाला गरिबीचे दुःख होते म्हणून साधत नाही, तर श्रीमंताला पैशाचा अभिमान आणि लोभ असतो म्हणून साधत नाही. विद्वानाला विद्येचा अभिमान होतो म्हणून साधत नाही, तर अडाण्याला काय करावे हे समजत नाही म्हणून साधत नाही. साशंक वृत्तीने कितीही साधन केले तरीही, नामस्मरण केले तरी कधीही समाधान होणार नाही. नीतिधर्माचे आचरण, शास्त्रशुद्ध वर्तन, शुद्ध अंतःकरण आणि भगवंताचे स्मरण इतक्या गोष्टी असतील तरच साधक शेवटपर्यंत पोहोचेल. आणि शेवटपर्यंत पोहोचला तरच फायदा. घरी पोहोचल्यावर पत्र लिहा असे म्हणतात. याचा अर्थ हाच की प्रपंच करीत असताना वाईट विचार मनात येतात, त्याचप्रमाणे परमार्थ करीत असतानाही वाईट विचार आले म्हणून घाबरण्याचे कारण नाही. ज्यावेळी वाईट विचार मनात येतील त्यावेळी भगवंताचे नाम घेतले तर त्या विचारांची मजल पुढे जाणारच नाही. दृढ विश्वासाने नाम चालू ठेवावे. जिथे कर्तव्याची जागृती आणि भगवंताची स्मृती आहे तेथेच समाधानाची प्राप्ती होते. भगवंता, मी तुझा आहे असे रात्रंदिवस म्हणत गेल्याने भगवंत प्रकट होत जाईल आणि भगवंत जितका प्रकट होत जाईल तितके मीपणाचे दडपण आपोआपच कमी होत जाईल. तात्पर्य: प्रारब्धाची व ग्रहांची गती देहापर्यंतच आहे. मनाने भगवंत भजायला त्यांची आडकाठी नाही. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन 25. श्रीराम जय राम जय जय राम. अनुसंधानासाठी सतत नामस्मरण करावे. नामस्मरण हे प्रपंचाकरिता म्हणजे तो चांगला व्हावा म्हणून नाही, तर प्रपंचाची आसक्ती कमी करण्यासाठी आहे. तरी पण प्रत्येकाने प्रपंच बिघडणार नाही. जे होईल ते आपल्या बऱ्याकरिता आहे असे मानून परमात्म्यावर विश्वास ठेवून राहावे. एक गृहस्थ मला भेटले तेव्हा म्हणाले, मी रिकाम्या वेळेत नामस्मरण करतो. त्यावर मी म्हटले,
साऱ्या जन्मात महत्त्वाचा आणि सार्थकी लागलेला वेळ असेल तर तो हाच आहे. त्याला तुम्ही रिकामा वेळ कसा म्हणता? पुढे ते म्हणाले, प्रारब्धाचे भोग काही केला टळत नाहीत, ते भोगावेच लागतात असे सर्व संत सांगतात. हे जर खरे तर प्रारब्धाचे भोग आपण भोगत असताना त्यामध्ये भगवंताच्या स्मरणाची काय गरज आहे? खरोखर हा प्रश्न अगदी बरोबर आहे. आपल्या कर्माचे भोग आपल्यालाच भोगावे लागतात हे खरे. पण भोग आले की आपल्या मनाला चैन पडत नाही. तिथे मनाला भगवंताच्या स्मरणात गुंतवून ठेवले की आपले समाधान टिकते. आपल्या सध्याच्या अवस्थेमध्ये भगवंताच्या इच्छेने घडायचे ते घडते असे मानणे किंवा भगवंत चांगले करील असा विश्वास ठेवून वागणे हेच सोपे जाईल. हे दिसायला साधे दिसले तरी यात फार मोठे मर्म साठवले आहे हे ध्यानात धरा. भगवंताच्या इच्छेने घडणार ते घडू द्यावे अशी निष्ठा उत्पन्न व्हायला त्याचे अनुसंधान सतत ठेवले पाहिजे. आहे त्यात समाधान आणि भगवंताचे अनुसंधान एवढीच सद्गुरूची आज्ञा असते. दुसऱ्याने आपल्याला दुःख दिले असता आपले अनुसंधान चुकते ही त्याची नव्हे तर आपली चूक आहे. विषय कसा सुटेल, मन एकाग्र कसे होईल हे न कळले तरी चालेल. सोडण्याच्या गोष्टीचा अभ्यास करण्यापेक्षा धरण्याच्या गोष्टीचा म्हणजे अनुसंधानाचा अभ्यास करावा. एक भगवंताचे अनुसंधान ठेवले की सर्व गुण आपोआपच वाढतील. ते कसे? तर शरीराचे अवयव सारख्या प्रमाणात वाढतात तसे. झाडाच्या मुळाला पाणी घातले की त्याच्या सर्व भागांना ते पोचतेच. तसे भगवंताचा विसर पडू न दिला तर सर्व काही बरोबर होते. अज्ञानाच्या अंधकाराने दुःख भोगत असताना तू माझे स्मरण, माझे अनुसंधान ठेव, म्हणजे तुला पुढे उजेड दिसेल असे गीतेमध्ये प्रत्यक्ष श्रीकृष्ण अर्जुनाला सुचवित आहेत. दिवा जळायला हवा. दिवा जळायला हवा असेल तर त्यामध्ये सतत तेल घातले पाहिजे. तसे भगवंताचे अनुसंधान सारखे राहण्यासाठी त्याचे नामस्मरण आपण सतत करीत राहावे. ज्याचे अनुसंधान अखंड टिकेल त्याचे खाणे, पिणे, उठणे, बसणे वगैरे सर्व क्रिया भगवंताची सेवाच बनतात. तात्पर्य, भगवंताचे अनुसंधान हे आपले ध्येय, त्याला अनुसरून बाकीच्या गोष्टी आपण करूया. श्रीराम जय राम जय जय राम. कथा या चॅनेलवरती आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज चैतन्योपासना गोंदावले यांची प्रवचनं सध्या ऐकत आहोत. नामाची गोडी, त्यामध्ये मिळणारी शांतता हे सर्वजण अनुभवायचं असेल तर ही प्रवचने ही नक्कीच ऐकायला हवीत. आपल्या सर्वांना जर कथा चॅनलवरच्या कथा, संत साहित्य ऐकायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. शिवाय आपल्याला हे व्हिडिओ कसे वाटले याबद्दल जर कमेंट्समधून जरी सांगितले तरी मला खूप आनंद होईल. आज आपण 26 ते 30 अशी प्रवचने ऐकणार आहोत. सुरू करूया. 26 प्रवचन 26. श्रीराम जय जय राम. अंतकाळ साधण्यासाठी नामस्मरण. अंतकाळी नामस्मरण होणे म्हणजे अंतकाळ साधणे, आणि हा साधण्यासाठी आधी नामस्मरण करायला पाहिजे. अंतकाळ साधण्यासाठीच जगावे. भगवंत जिथे राहतो तेच आपले घर आहे. सध्या आपण शरीरात राहतो ते भाड्याचे घर आहे. भाड्याचे घर सोडून स्वतःच्या मालकीच्या घरात राहायला जाताना जसा आनंद वाटतो तसाच शरीर सोडताना वाटायला पाहिजे. भगवंताचे घर तेच आपले घर आहे याची खात्री झाली म्हणजे ते जमेल. त्यासाठी आपण सतत भगवंताच्या नामात राहावे. मला तू आपला म्हण, माझे मन तुझ्या चरणी अर्पण केले, आता मला तुझ्याजवळ काहीही मागण्याची इच्छा न होवो असे मागावे. परमेश्वर आपल्या मागे पुढे आहे असे अखंड मानावे. भगवंताचे स्मरण करणे म्हणजे जे काही आपल्या हातून घडते आहे ते त्याच्याच इच्छेने घडते आहे असे समजणे. प्रपंच हा देवाचा मानून अभिमानरहितपणे तो करणे हा परमार्थ. आणि परमात्म्या वाचून आपल्याला कोणी नाही हा दृढ निश्चय. आणि याचेच नाव ज्ञान असे होते. हे ज्ञान बांधले म्हणजे मनुष्य खऱ्या अर्थाने परमात्मा प्राप्तीच्या मार्गाला म्हणजेच साधनाला लागला. या साधनाने
परमात्मे वाचून दुसरे काही आवडेनसे होते. आणि ही जी अत्यंत आवड तिलाच भक्ती म्हणतात. या भक्तीची परिपूर्णता अंतकाळ साधण्यात होते. त्यासाठी सतत नामस्मरण किंवा अखंड अनुसंधान हेच एकमेव साधन सांगितलेले आहे. अंतकाळी ज्याने नाम घेतले त्याच्या विषय वासना मेल्या असे नसते. तो काही एकदम मुक्त होत नाही, पण पुढच्या जन्मी तो सात्विक म्हणून जन्माला येईल. आणि सात्विक म्हणजेच भगवंताची प्राप्ती करून घ्यावी अशी वृत्ती असणारा होय. साधन प्राणाबरोबर असावे, म्हणजे प्राण जसे अभिमानरहित अखंड चालतात त्याप्रमाणे साधनही अभिमानरहित आणि अखंड चालावे. ते करता कामा नये. करणे म्हणजे अभिमानाला. सहज प्राणाबरोबर झाले म्हणजे अखंड चाललेलेच असते. प्रपंचातली तळमळ सोडून वागावे. गुरु आज्ञेत असावे. अनंत जन्मांचा देहाशी सहवास म्हणून देहावर प्रेम जडून देहबुद्धी होते. तसाच नामाचा सहवास पुष्कळ करावा, म्हणजे विषयाची आसक्ती कमी होऊन नामावर प्रेम जडते. योगात कष्ट फार. या युगात तो साधणे अशक्यप्रायच. आणि तो कर्मात तर अभिमान असतो आणि वाढतो. भक्तीत कष्ट नसतात आणि ती करताना अभिमान आपोआप गळत जातो. योग आणि कर्म ही साधने परमात्म्याच्या दत्तक पुत्राप्रमाणे आहेत, तर भक्तीचे साधन हे परमात्म्याच्या औरस मुलाप्रमाणे आहे. भगवंताला दृष्टीआड होऊ न देणे हीच खरी भक्ती. हेच खरे अनुसंधान. हाच खरा परमार्थ आणि हेच खरे आपले सर्वस्व आहे. तात्पर्य: नुसते देहाने तीर्थस्नान, पाठपूजा वगैरे करून परमार्थ घडत नाही. आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी चिकटली पाहिजे. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन 27. श्रीराम जय राम जय जय राम. सर्व साधनांमध्ये श्रेष्ठ साधन नामस्मरणच आहे. नाम हा परमात्म्याकडे जाण्याचा राजमार्ग. पण त्याचे महत्त्व कळत नाही. ते कळायला खरोखर भगवत कृपाच पाहिजे. आपल्या शरीरात मुख्य जसे हृदय आणि बाकीचे अवयव गौण आहेत, तसे परमार्थात मुख्य साधन नामस्मरण हे आहे आणि दुसरी साधने अगदी गौण आहेत. नाम हे मंगलात मंगल आणि अत्यंत पवित्र आहे. आपले जीवन देवाच्या हाती आहे आणि देव नामाच्या स्वाधीन आहे, हे पक्के लक्षात ठेवा. योगात योग करेपर्यंतच समाधान असते, पण नामस्मरणाच्या अनुसंधानात सतत समाधान असते. स्वतः निर्गुण झाल्याशिवाय निर्गुण उपासना होत नाही. तेज दिसणे, नाद ऐकणे या सर्व गोष्टी गुणातच नाहीत का आल्या? निर्गुण व्हायला देहबुद्धी सुटायला पाहिजे. सर्वव्यापी परमेश्वराला सर्वाभूती पाहणे ही निर्गुण उपासनाच होय. योग नामस्मरणाला पोषक तितकाच करावा, केवळ त्यालाच प्राधान्य देऊ नये. योग नामस्मरणाला पोषक आहे, पण नामस्मरण योगाच्या पलीकडे आहे. म्हणून नामस्मरणात योग येतो, योगात नामस्मरण येत नाही. सर्व साधनांचा अंत हा नामस्मरणात आहे. नामाचे साधन हे जलद गाडीप्रमाणे आहे. रंग दिसणे, प्रकाश दिसणे, आवाज ऐकू येणे ही मधली स्टेशने सोडून एकदम भगवंतापर्यंत नेऊन पोचवते. इतर साधनांनी लवकर साधल्यासारखे वाटेल, पण ते तात्पुरते असते. नामाने थोडा उशीर लागेल, पण जे साधेल ते कायमचे साधेल. कारण नामाने मुळापासून सुधारणा होते. नामस्मरण हा परमात्म्याकडे जाण्याचा राजमार्ग होय. नामात एका आनंदाशिवाय दुसरे काही नाही. नामाच्या आनंदाचा झटका आला की मनुष्य स्वतःला विसरेल. तुकारामबुवांची वाचा त्यांना अनावर झाली. ती सारखी नाम घेऊ लागली. याचा अर्थ असा की त्यांच्या कल्पनेच्या बाहेर नाम येऊ लागले. गाडी उतारायला लागली की जशी अतिवेगात आणि आवरत नाही तसे हे आहे. आपल्या शक्तीच्या बाहेर कार्य होणे ही भगवंताची कृपाच होय. 4 माणसे होती. त्या सर्वांना एकच रोग झाला होता, पण त्यांची सांपत्तिक स्थिती सारखी नव्हती. वैद्याने त्यापैकी अगदी गरीब माणसाला एक औषध तुळशीच्या रसात घ्यायला सांगितले. त्याच्यापेक्षा पैसेवाल्याला तेच औषध मधात घ्यायला सांगितले. त्याच्याही पेक्षा पैसेवाल्याला तेच औषध केशरमध्ये घ्यायला सांगितले. आणि सर्वात श्रीमंत होता त्याला तेच औषध
कस्तुरीत घ्यायला सांगितले. त्याचप्रमाणे ज्याचा जसा अधिकार तसे त्याने नाम घ्यावे. नुसते तोंडाने नाम घ्यावे. नाम श्रद्धेने घ्यावे. नाम वृत्ती सांभाळून घ्यावे. याशिवाय जगात दुसरे सत्य नाही. अशा दृढ भावनेने नाम घ्यावे. सर्वांना फळ सारखेच मिळेल. तात्पर्य: सर्व साधनांचा अंत नामस्मरणातच आहे. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन 28. अकर्तेपणाने नाम घ्यावे. काही न करणे, आपण काही करीत आहोत किंवा आपल्याला काही करावयाचे आहे असे न वाटणे, हाच परमार्थ. पण स्वस्थ बसायला लावणे ही तुरुंगात मोठी शिक्षा समजतात. देहाने मनाने एकसारखी चळवळ करण्याची आपल्याला सवय लागली आहे. देहाला स्वस्थ बसायला लावणे कठीण, मनाला स्वस्थ बसायला लावणे त्यापेक्षा कठीण, आणि देहकर्म करीत असताना मनाला स्वस्थ बसवणे हे तर अत्यंत कठीण. मनाला खरे म्हटले तर स्वास्थ्य हवे, पण ते मिळवण्याकरिता साधन करणे म्हणजे प्रयत्न करणे जरूर आहे. मनाचे स्वास्थ्य बिघडायला लागले की काय ती पाहू. पहिले, आपल्या इच्छेविरुद्ध गोष्ट होणे. दुसरे, आपल्या मनाच्या बऱ्या वाईट कर्मांची आठवण होणे. आणि तिसरे, उद्याची काळजी करणे. या सर्व गोष्टी मनाचे स्वास्थ्य बिघडायला कारणीभूत असतात. जो तो आपल्या इच्छेप्रमाणे व्हावे असे म्हणणार. सर्वजण तुमच्याच इच्छेप्रमाणे कसे वागतील? तुमच्या इच्छेविरुद्ध गोष्टी होणारच. तेव्हा स्वास्थ्य बिघडू न द्यायला आपली इच्छाच नाहीशी करावी. कोणतीही वस्तू मिळावी ही बुद्धी नाही ठेवू. हाव सोडावी. लोकांची आस सोडावी. अभिमान सोडून कर्म करीत राहावे. प्रयत्न करून यश नाही आले म्हणजे दुःख होते, स्वास्थ्य बिघडते. मी केलेच नाही म्हटले म्हणजे कुठले दुःख? प्रयत्न करून जे काही होते ते रामाच्या इच्छेने झाले म्हणावे. प्रत्येक गोष्ट रामाने केली म्हणणे म्हणजे भगवंताच्या अखंड अनुसंधानात राहणे. हे साधण्यासाठी अखंड नामस्मरण करावे. जे झाले, जे होते आहे आणि जे होईल ते भगवंताचेच, आपल्या हिताकरता करणे आहे. आपण करते नाही असे मानणे, याला अखंड नामस्मरण पाहिजे. सारांश: जे जे काही झाले ते ते भगवंतानेच आपल्या हिताकरिता केले. उद्याची काळजी भगवंतालाच आहे. त्याला काही योग्य वाटेल ते तो करील. म्हणून झाल्याची म्हणजे कालची आठवण करू नये, होणाऱ्याची म्हणजे उद्याची काळजी करू नये, आणि चालू क्षण वाया जाऊ देऊ नये. नामस्मरणात राहावे. सगळ्या प्रपंचात खरी विश्रांती असेल तर ती नामस्मरणातच आहे त्या परिस्थितीत समाधान असणे, हा जो देहबुद्धीचा स्वभाव तो आपण सगळीकडे लावावा. सर्व गोष्टींचे ज्ञान होत नाही तोपर्यंत आपण काही करणार नाही असे आपण म्हणतो. सर्व गोष्टींचे ज्ञान मरेपर्यंत आपल्याला होत नाही आणि आपण काही करीतच नाही. देहबुद्धी आपल्याला भगवंताचा विसर पाडते. या देहबुद्धीवर आपण नामाच्या मंत्रांचे पाणी शिंपडूया म्हणजे तिची वाढ होणार नाही. तात्पर्य: मन परमेश्वराच्या ठिकाणी स्थिर करावे आणि देहाने प्रपंचाच्या गोष्टी कराव्यात. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन 29. नामात दृढ भाव कसा येईल? नामात प्रेम नामानेच येणार. हे प्रेम यायला विषयावरचे प्रेम कमी करावायला पाहिजे. दृढनिष्ठा म्हणजे नामच तारील, नामच सर्व काही करेल असा दृढभाव पाहिजे. तो ठेवून व्यवहारातले प्रयत्न चालू ठेवावेत. पण यश देणारा परमात्मा असा भाव पाहिजे. वैद्याकडचे औषध आपण गड्याकडून आणवतो, पण गुण गड्याने दिला असे नाही म्हणत. याच्याही पुढे जाऊन वैद्याच्या औषधाने आलेला गुण परमात्म्यानेच दिला असे का मानित नाही? परमात्म्याला शरण जाणे म्हणजे परमात्मा आपला आहे, त्याच्या वाचून आपल्याला दुसरे कोणी नाही. आपण काही करीत नसून सर्व तोच काही आपल्या हिताकरता करतो आहे असा दृढ विश्वास ठेवणे. आपण आपल्या बायको मुलांवर प्रेम करतो कारण त्यांना आपले म्हटले म्हणून, म्हणजे प्रेम हे आपलेपणातच आहे. मग परमात्म्याला आपले म्हटले म्हणजे सहजच त्याच्यावर प्रेम बसणार नाही का? दुसरे असे की भगवंत हा आपला जिवलग सखा आहे, तो सर्व काही आपल्या हिताकरताच करतो आहे असा विश्वास धरल्यावर काळजीला तरी जागा कुठे उरली?
आपली देहबुद्धी नाहीशी होण्यातच आपले हित आहे. परमात्म्याच्या ठिकाणी आपलेपणा उत्पन्न व्हायला त्याच्या नामाशी पुष्कळ सहवास पाहिजे. सिद्धीच्या चमत्काराच्या पाठीस लागू नये. ती आपल्या मार्गात विघ्ने आहेत. उलट त्यांनी आपल्या पाठीस लागले. एखाद्याला साप चावत नाही, पण त्यात विशेष ते काय आहे? सापात काय किंवा कशातही काय? भगवत नाव आपलेपणा पाहता यावा. म्हणजे कोणीही आपले शत्रू होणार नाहीत. आई आपल्याजवळ आहे या भावनेने मूल जसे निर्भय असते, तसे भगवंत आपल्यापाशी आहे या भावनेने आपण निर्धास्त व्हावे. आपल्याला ज्या गावाला जायचे आहे त्या गावची गाडी आली की नाही एवढेच पाहावे. गाडीत कोण भेटतो याला फारसे महत्त्व नाही. समजा गाडीत आपल्याला कुणीच भेटले नाही, तर आपण स्वस्थ झोप घेत आपल्या गावी जातो. त्याप्रमाणे आपण आपले साधन करावे. सृष्टीची तत्वे किती आहेत वगैरेच्या भानगडीत पडू नये. त्याचा निकाल कधीच लागायचा नाही. शंका गेल्याशिवाय नाम स्थिरच होत नाही, हे लक्षात ठेवावे. देहबुद्धी जोपर्यंत आहे तोपर्यंत नामाचे महत्त्व कळणार नाही. आपला उद्धार व्हावा असे वाटत असेल तर नामस्मरण सोडू नये. तात्पर्य: परमात्मा जसा निरुपाधिक आहे तसे नामही निरुपाधिक आहे. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन 30. जेथे नाम तेथे परमात्मा आहे. तुम्ही सर्व भाविक जन ऐकावे माझे वचन. माझे भेटी सदा राहावे, मुखाने रामनाम घ्यावे. जो नामात राहिला तो अखंड माझ्या दर्शनात बसला. जेथे नामाचे स्मरण ते माझे वसतिस्थान. जेथे रामाचे नाव तेथे माझा ठाव. हे आणून चित्ती सुखे राहावे प्रपंच प्राप्ती. नामात ठेवा मन, हेच माझे खरे दर्शन. नेहमी रामाचा ध्यास हाच माझा सहवास. तुम्ही सुज्ञ माझे प्राण, नाम करा तेवढे जतन. नामात ठेवावे प्रेम, तेथे माझी वसती जाण. ज्याने ज्याने इच्छा धरावी व्हावे माझे, त्याने नाम कधी न सोडावे हे वाचे. एवढे जाईल जो नामदान, त्याला अर्पण करून घेईन जाण. जेथे नाम तेथे माझे धाम. नामा परते न मानी सुख, तेथेच माझे राहणे देख. तुम्ही शक्य तितके राहावे नामात, हेच माझे सांगणे तुम्हास. शक्यतो नामस्मरण करावे, म्हणजे मी तुमचेजवळच अखंड आहे असे समजावे. जेथे परमात्म्याचे नाव तेथे आहे माझा ठाव. जेथे नाम तेथेच मी, हा भरवसा बाळगून असावे तुम्ही. नाही केले वेदपठण, शास्त्राचे नाही झाले ज्ञान. श्रुती स्मृती उपनिषदे यांची नाही ओळखण, असा मी अज्ञान जाण. तरी एक भजावे रघुनाथासी, अर्पण होऊन जावे त्यासी. ऐसे जाणून चित्ती खंड नाही समाधान वृत्ती. मी सतत आहे तुमच्यापाशी हा ठेवा निर्धार. न सोडावा आता धीर, ठेवावा एक विश्वास. मी आहे तुमच्याजवळ खास, श्री दासबोध नामस्मरण याचे असावे वाचन. मी त्यातच मानावे जाण, कृपा करील रघुनंदन. मी तेथे आहे हे नक्की समजावे, राम सर्व ठिकाणी आहे हे लक्षात ठेवावे. उपाधिरहित मी तुमचेजवळ सतत आहे, मी नाही अशी कल्पना करू नये. तुमचेजवळ आहे हे खात्रीने समजावे. मी नाही सोडून गेलो कुणाला दूर, माझी वसती तुमच्या शेजारी जाण. माझे येणे जाणे तुमच्या हाती, तुम्हा सर्वाहून नाही परती. राम परता मी जैसा प्राणा परता देह जाण. सदा सर्व काळ माझ्याशी वास, हाच धरावा हव्यास. ज्याला न जावे लागे कोठे, घरबसल्या राम भेटे. जे जे करणे आणिले मनी, राम कृपे पावलो जनी. आता पहा मला रामात, आनंद मानावा मनात. सर्वांनी राखावे समाधान, जे माझे प्राणाहून प्राण जाण. माझे ऐकावे सर्वांनी, सदा राहावे समाधानी. तात्पर्य: जेथे नामाचे प्रेम तेथेच मी सतत जाण. श्रीराम जय राम जय जय राम.